हं. नमस्कार. आजचा जादूचा आपला 20वा दिवस आहे आणि या 20व्या दिवसामध्ये मी डॉक्टर रंजना पाटील आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर आजच्या 20व्या दिवसाचा आपला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे हृदय का जादू. आणि आपल्या सर्वांचं शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे आपलं हृदय. तर ह्या हृदय आपल्या आयुष्यात आपल्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टींवर कशाप्रकारे काम करतं ते आता आपण बघूया. तऱ्हेने जादुईरित्या कसं काम करतं ते बघायचं आहे. कृतज्ञता हृदय की स्मृती है. जॉ बेस्टिस्ट बे बेप्टिस्ट मोसिऊ फ्रान्सचे एक क्रांतिकारी आहेत. त्यांनी हे म्हटलेलं आहे, की कृतज्ञता ही हृदय की स्मृती आहे. हृदयाला नेहमी चांगल्या गोष्टी आठवत असतात. अब तक आपने अंदाजा लगा लिया होगा कि कृतज्ञता के बारे में हर जादुई अभ्यास का लक्ष्य हमेशा ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करना है। ऐसा इसलिए है क्योंकि अब आप मन में कृतज्ञता की भावना बढ़ाते हैं तो बाहरी संसार में भी कृतज्ञ होने के लिए बहुत सारी चीजें बढ़ जाती है। तर या ठिकाणी लेखिका असं म्हणते की जेव्हा तुम्ही आतून म्हणजे जेव्हा हृदयातून जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तींबद्दल, आजूबाजूच्या गोष्टींबद्दल कृतज्ञता वाटत असते, तेव्हा तुमच्या आयुष्यात प्रगतीच्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या ज्या ठिकाणी म्हणजे अशा प्रगतीच्या संधी येतात, की ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहू शकाल. तर अशा गोष्टी सुद्धा आपोआपच आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आता उदाहरणार्थ कसं, की मी समजा माझ्या माझ्या नीजला म्हणजे गुडघे माझे दुखत होते. तर त्यांना सारखी थँक यू आणि मी काल ज्याप्रमारे सांगितलं पी-पी-एफ. पी म्हणजे हं. पास्ट आणि दुसरा पी म्हणजे प्रेझेंट आणि तिसरा एफ म्हणजे फ्युचर. तर पास्टमध्ये म्हणजे मी जेव्हा लहान होती, तेव्हा मला या गुडघ्यांनी कशाप्रकारे मदत केली त्याबद्दल त्याला थँक यू म्हणत होते. प्रेझेंटमध्ये आजही भलेही मी धरून जरी चढत असली, तरी सुद्धा आज त्याला मी म्हटलं आणि फ्युचरमध्ये माझे गुडघे कसे असतील, तर मला जिने चढताना कोणताही सपोर्ट न घेता मी चढेल असं मी व्हिज्युअलाइज केलं होतं आणि कृतज्ञता अच्छा. त्यासाठी केली होती. तर आता आज माझी परिस्थिती अशी आहे, की म्हणजे मी योगा केला, तर त्यामुळे सुद्धा हं. असेल योगा आणि डान्स आणि स्ट्रेच त्यामध्ये त्या योगावाल्याचीच बहीण आहे ती ट्रिशा ती हं. ती डान्स आणि स्ट्रेच पण घेते. तर त्यामुळे काय होतं, की या सगळ्यामुळे आपलं बॉडी काय जे आहे ना, बॉडीमध्ये जे हेवीनेस आलेला असतो तो कमी होतो. आणि आता मी म्हणजे मी पी-पी-एफ केल्यामुळे काय झालं, की मला आता न चढता किंवा कोणत्याही प्रकारचे धाप न लागता मी जिने आरामात चढू शकते. तर अशा प्रकारे म्हणजे कृतज्ञ होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त संधी युनिव्हर्स आपल्याला देत असतो. लंबे हं. समय तक कृतज्ञता का अभ्यास करने के बाद अंततः आप दिल की गहराई में अपने आप इसे महसूस करने लगेंगे। बहरहाल उस स्तर पर पहुंचने में जितना समय लगता है, आज का जादुई अभ्यास आपको वहां ज्यादा तेजी से पहुंचा देगा. म्हणजे जास्तीत जास्त जेवढं जो आपल्या कोणत्याही गोष्टीसाठी कृतज्ञ राहील, त्याला जास्तीत जास्त हं. संधी दिल्या जातील. आणि हा कृतज्ञतेचा अभ्यास आपल्याला पूर्वी माहिती नव्हतं, की असं प्रत्येक गोष्टीसाठी आपण म्हणायचं. आपण म्हणायचो. पण कुणी आपल्याला पेन दिला किंवा काहीतरी दिलं हं. तरच आपण म्हणत होतो. परंतु आज आज आपण काय शिकतोय, की कोणी दिलं वरच आपण म्हणायचं नाही. तर परमेश्वराने बरोबर. आपल्याला भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. त्यासाठी आपण म्हणायचं. तर आपण जसं लंबे समय तक यह कृतज्ञता करते हैं, तो मग ती हृदयातून आपल्याला निघते. नुसतं आपण पूर्वी असं म्हणायचो. पण आता मनापासून मनापासून. असं आपण म्हणू शकतो. हां. आणि ते जास्तीत जास्त आपल्याला मग पॉझिटिव्ह रिझल्ट देण्यासाठी ते उपयोगी पडतं. हं. हृदय का जादू अभ्यास इस तरह तैयार किया गया है. म्हणजे आजचा जो अभ्यास आहे तो कशा प्रकारे तयार केला आहे, की यह कृतज्ञता की गहराई को बहुत अधिक बढ़ा दे. म्हणजे तुमच्या हृदयातून तुम्ही जे जो शब्द बोलणार आहे, कृतज्ञता जो बोलणार हं. आहे, तो तुमचा हां, जास्तीत हां. जास्त हृदयापासून कसा निघेल असा हा अभ्यास आम्ही आज तुम्हाला हां. सांगणार. आतून निघाला पाहिजे. हाँ, क्योंकि आप हं. जादुई शब्द धन्यवाद कहते हैं और महसूस करते वक्त अपना दिमाग, हृदय म्हणजे कोणतेही काम आपण हृदयापासून करतो, पण त्यावेळेस आपला दिमाग सांगतो. समजा मी म्हणत असेल माझ्या नीजसाठी, हं. गुडघ्यांसाठी मी म्हणत असेल, पण माझा दिमाग सांगत असेल, "कुठे तुझे गुडघे चांगले आहेत? तुझे गुडघे तर दुखतायत." आणि असं तर बरोबर. तसं हां. नाही. तर म्हणजे हृदय सुद्धा आणि दिमाग सुद्धा दोघीचे दोघी ज्यावेळेस हं. एकत्रित येऊन थँक यू म्हणू आपण.
आणि तर हे वैज्ञानिकली सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे, की जेव्हा तुम्ही मनापासून थँक म्हणतात, तेव्हा त्याचा जास्तीत जास्त परिणाम होत असतो. असं. हाँ, कृतज्ञता महसूस करते समय करते वक्त हृदय पर केंद्रित करने से हृदय की लय तत्काल अधिक संतुलित और सामंजस्यपूर्ण बन जाती है, जिससे आपके प्रतिरक्षण तंत्र और स्वास्थ्य में व्यापक सुधार होता है. म्हणजे जेव्हा आपण असं छातीवर आपण जेव्हा असं हे बघा, मी थोडासा असाच करते स्क्रीन, म्हणजे असा हा पण हात ठेवून हां. तेव्हा म्हणतो थँक यू असं जेव्हा आपण म्हणतो, तर त्यावेळेस आपल्याला जी आपली म्हणजे जी पॉझिटिव्हिटी, आपली जेवढ्या पॉझिटिव्हिटीने आपण हे म्हणू थँक यू मनापासून आपण म्हणू, तर आपल्याला येणारे जे रिझल्ट आहे ते जास्तीत जास्त, आणि आपलं हृदयाची गती तर संतुलित होतेच. आपण दवाखान्यात गेलो की डॉक्टर आपले बघा पल्स रेट नेहमी बघत असतात, की तुमचे हो, पल्स हो. हं, हो. तर ते काय बघतात, की तुमची म्हणजे दिल की धडकन म्हणतो जो आपण म्हणतो ना, तर ती दिल की हां, हां, हां. किती जोरात जेवढी चालते. हां. जेवढी तुमची व्यवस्थित असेल, म्हणजे एका मिनिटाला 72 ठोके पडत असतात आपल्या नाडीचे. तर ते नाडीचे ठोके म्हणजे हे हृदयाचंच. हृदयच आपलं पंप करत असतं सारखं. हं. तर ज्यावेळेस आपण थँक म्हणतो, त्यावेळेस ते जे लयीत होतात 72 एका मिनिटाला. कधी-कधी आपण घाबरलेलो बघा, आपण धावत पळत आलेलो असलो, की आपले हृदयाचे ठोके वाढतात. जोर-जोरात. हं, किंवा आपण धावत असलो, तर तरी सुद्धा ते वाढतात. तर कधी-कधी भीती वाटली, तरी भीतीने सुद्धा ते वाढतात. परंतु ज्यावेळेस आपण मनापासून म्हणू, तेव्हा ते बरोबर जेवढे 72 पडायला पाहिजे, तेवढे बरोबर पडत असतात. आणि बरोबर. या सगळ्यांमुळे आपली इम्युनिटी वाढते. इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता. म्हणजे नक्कीच. ओके. अ, आपल्याला रोगांशी जी लढण्याची जी क्षमता आहे, ती सुद्धा म्हणजे आपण या हृदयाला जेव्हा आता ही कशी वाढत असेल सांगा बरं? कारण काय, की या हृदयापासून संपूर्ण शरीरामध्ये 72,000 नाड्यांच्या द्वारे हे रक्त शरीरामध्ये पोहोचवलेलं असतं. तर या नाड्या जेव्हा व्यवस्थित काम करतात, तेव्हा आपली शरीर सुद्धा व्यवस्थित प्रकारे काम करत असतं, आणि मग त्यामुळे इम्युनिटी जी असते ती सुद्धा आपली म्हणजे त्या अवयवाला सुद्धा आपली जी गट फिलिंग असते. गट फिलिंग म्हणजे कोणतं? आपलं मोठे आतडं जे आणि लहान आतडं, पोटाचा जो भाग असतो, जो आपल्याला जेनेटिकली आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला असतो. म्हणजे बघा, आता उदाहरणार्थ आई-वडील गोरे असतील, तर मुलं सुद्धा गोरे होतात, किंवा अ, हो. दोघांपैकी एक समजा, आता आपलीच आई फक्त. वडील आपले गोरे होते, त्यामुळे आपण गोरे झालेले आहेत. तर हं, हे जे हं. आहे ना, हे आपल्याला जेनेटिकली जे आलेले असतात ना, ते गट फिलिंग्स ते आपल्या या पोटाच्या भागामध्ये असतात. तर ज्यावेळेस आपण म्हणजे ती इम्युनिटी आपली जेव्हा आपल्या सगळ्या रक्तप्रवाह व्यवस्थित चालू असतो, शांतपणे जेव्हा आपलं काम चालू असतं शरीराचं, तेव्हा ती इम्युनिटी सुद्धा वाढते. रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा आपली वाढत असते, असं म्हटलेलं आहे. इस अध्याय जिससे आपके प्रतिरक्षण तंत्र और स्वास्थ्य में व्यापक सुधार होता है. इससे ज्यादा अभ्यास की शक्ती का अंदाजा लग जाता है, आणि आपल्याला रोग प्रतिकारक क्षमता वाढली की आपल्यामध्ये शक्ती सुद्धा वाढते. जब आप इसे पहली बार आजमाते हैं, तो इसमें थोड़ा अभ्यास की जरूरत महसूस होती है. जेव्हा आपण पहिल्याने करतो, तेव्हा आपल्याला थोडंसं म्हणजे आपण थँक मनापासून व्हायला आपल्याला जरा वेळ लागतो. परंतु दररोज वेळ. काय करायचं, की पहिले आपल्याला समजा मेकॅनिकली होत असेल, आपल्याला मनातून आपलं मन खोटं म्हणत असेल, नाही असं काही म्हणायचं नाही. पण त्या मनाला गप्प बसायचं, "चुप बस. तुला हं. म्हणायचंय थँक यू असं असं त्याला आपल्याला गप्प बसवायचं, आणि रोज त्याला थँक यू म्हणायला लागल्यानंतर त्याला सुद्धा ती सवय होते, आणि मन हं. आणि हृदय यांनी दोघांनी एकत्रित जर काम केलं, तर आपली प्रतिकार क्षमता वाढते. आपल्या शरीराची सर्वच इम्युनिटी पॉवर बरोबर आपल्या शरीराची शक्ती सुद्धा वाढत असते, आणि अ, अनेक प्रकारचे फायदे आपल्याला दिसतात. कुछ समय तक इसका अभ्यास करने के बाद आप इसे सही तरीके से करने लगेंगे, और हर बार आपकी कृतज्ञता की भावना कई गुना बढ़ जाएगी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सारखं याचा व्यवस्थित करायला लागणार, तेव्हा तुमची कृतज्ञताची भावना वाढणार. उदाहरणार्थ समजा आता माझा हार्ट आहे. हार्ट आपल्यासाठी बघा, आपण झोपलेलो असलो तरी सुद्धा 24 तास ते आपल्यासाठी पंपिंग करत असतं. हो, संपूर्ण हो. शरीराला ब्लड सर्क्युलेशन ते देत असतं. करतो. हो, हो. बरोबर. मग मी त्याला जर थँक यू म्हटलं, तर ते नक्कीच जास्त चांगल्या प्रकारे काम करेल की नाही? चांगलं तर. हां, हां. बरोबर. हं. उदाहरणार्थ समजा आता तू घरी समजा एखादा पुलाव केला. हां.
आता तो पुलाव केल्यानंतर घरच्या लोक म्हणजे तुझी काही अपेक्षा नसते की कोणी त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. नाही. पण समजा हा. घरातल्या लोकांनी म्हटलं वाव आज एकदम पुलाव टेस्टी झालाय, तर आपल्याला थोडं हा. बरं वाटतं की नाही? बरं आपल्याला वाटतं. छान हा. वाटतं ना. मग आपण काय करतो हो. की मग त्याला पुलावच्या ऐवजी मग अजून आता समजा चांगलं. अजून दुसरं काय ते आता समजा आपला तुझा मुलगा आला असेल, तर मग त्याच्यासाठी हम्म. त्याच्या आवडीचा अजून दुसरा कोणता तरी हो. पदार्थ बनव. हो. तसंच हो. आपल्या शरीराचं सुद्धा आहे की त्याला जेव्हा तुम्ही हो. खुश ठेवता, तेव्हा तो तुमच्यासाठी अनेक आनंदी होण्याच्या अनेक वेगवेगळ्या संधी तो घेऊन येत असतो. अच्छा. इस अभ्यास के लिए सबसे पहले अपने मन और ध्यान को हृदय के आसपास के क्षेत्र में केंद्रित करें. आपलं मन जे आहे ते हृदयाच्या आणि आजूबाजूच्या क्षेत्रावर आपण काय करायचं? केंद्रित करायचं. हम्म. इससे कोई फर्क नहीं पड़ता कि आप ध्यान शरीर के अंदर केंद्रित कर रहे हैं या बाहेर. म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं की इथे हृदयावर हात ठेवा. तर तुम्ही बाहेर जरी बघितलं ना, लक्ष दिलं तरी चालेल किंवा आत आपलं हृदय तर आपलं आत असतं ना, तिथे बघितलं आतला म्हणजे डोळे बंद करून तुम्ही आतमध्ये पाहिलं तरी सुद्धा चालेल. हम्म. फक्त हम्म. प्रश्न एवढा आहे की तुमचं ध्यान कुठे आहे? ध्यान तुमच्या हम्म. हृदयावर आहे. म्हणजे लक्ष तुमचं कुठे आहे ते. ध्यान हम्म. अपने शरीर और के अंदर करे या बाहेर करे. आंखें बंद कर ले. कारण आंखें बंद जेव्हा आपला आपण आजूबाजूला बघतो ना, तर बाकीच्या गोष्टी त्याच्यावर इफेक्ट करतात. म्हणून डोळे बंद करून हो. टाकायचे आणि मनापासून त्या हृदयावर आपण केंद्रित करायचं आणि मनापासून म्हणायचं, ओके. "थँक यू, थँक यू." तू पण कर, असं कर. "थँक यू, हम्म. थँक यू. थँक थँक यू, यू. थँक यू." थँक यू. थँक यू. खूप छान वाटलं की नाही? हा. हां, जेव्हा आपण नाही, चांगलंच वाटतं. हा. आतमध्येही मनापासून चांगलं वाटतं. अ, आतमध्येही चांगलं वाटतं असं. आतून पण चांगलं वाटतं. म्हणजे ही जादूची हम्म. जादूची शक्ती आहे. आपल्या हम्म. हृदयाला काय करायचं दररोज अशा प्रकारे रिचार्ज करायचं. अच्छा. थँक यूच्या याच्याने रिचार्ज करायचं. जेवढं तुम्ही त्याला हा. रिचार्ज करणार, तेवढा तो तुम्हाला जास्तीत जास्त आनंदी ठेवणार. ओके. हम्म. तर जादुई शब्द धन्यवाद कहे। जब आप कुछ समय तक इसका अभ्यास कर लेते हैं, तो आपके आंखें बंद करने की भी जरूरत नहीं होती। लेकिन सामान्यतः आंखें बंद करते समय आपको अधिक कृतज्ञता महसूस होगी। आता आपण केलं तर आपण डोळे बंद केले, पण जेव्हा आपण असं रोजच थँक यू, थँक यू असं करतो, कधी-कधी आपले डोळे उघडे असले तरी सुद्धा आपण अशा प्रकारे हात ठेवून सुद्धा थँक यू म्हटलं तरी सुद्धा आपल्याला करू शकतो. हो, हो. तो तो करू शकतो. फायदा मिळू शकतो. हृदय को के जादू को सचमुच तीव्रता से महसूस करने के लिए आप कई चीजें कर सकते हैं. म्हणजे ही एक चीज आहे, अशी दुसऱ्या पण आपण करू शकतो. आप अपना हम्म. हाथ दिल के पास रख सकते हैं ताकि जादुई शब्द धन्यवाद कहते वक्त उसका दिमाग वही केंद्रित रहे. जादुई शब्द धन्यवाद कहते समय यह कल्पना कर सकते हैं की आपके दिमाग से नहीं दिल से आ रहा है. म्हणजे थँक यू जे आहे ना, थँक यू. जसं काय आपलं हृदय बोलतंय असं आपण समजायचं. थँक यू. बोलतं आपलं तोंडच बोलतंय, पण असं समजायचं की आपण. हम्म. हृदय बोलतंय थँक यू, थँक यू. अशा प्रकारे आपण बोलू शकतो. मन या जोर से पड़े और आज जादुई अभ्यास में 10 शीर्ष इच्छाओं की सूची ले. आता आपण दररोज 10 आपला जो डेली अभ्यास असतो त्यामध्ये आपण 10 शब्द घेत असतो बघा. 10 सूची बनवतो बघा सकाळी उठल्या-उठल्या. तर आज आपण समजा 10 सूची आता घ्यायचे. अशा आधी वाचून घेऊ मग आपण करूया हा अभ्यास. सूची लें और प्रत्येक पर हृदय के जादू का अभ्यास करें। हर इच्छा को मन ही मन या जोर से पढ़े और जब आप प्रत्येक के अंत तक पहुंच जाए, तो आंख बंद कर ले, दिमाग को अपने हृदय के आसपास के क्षेत्र पर केंद्रित करें। मन को हृदय पर केंद्रित रखें और धीमे-धीमे जादुई शब्द धन्यवाद कहें। एक बार फिर यदि इससे मदद मिल सकती हो तो आप ऊपर दिए गए सुझावों का इस्तेमाल कर सकते हैं। अपनी हर इच्छा पर यह अभ्यास पूरा करने के बाद न केवल आपकी कृतज्ञता की गहराई बढ़ जाती है, बल्कि अपने शीर्ष इच्छाओं के प्रति आपकी कृतज्ञता भी उल्लेखनीय रूप से बढ़ जाएगी. आता त्यासाठी 10 शीर्ष इच्छा सांगितल्या. आता आपण आज 10 शीर्ष इच्छा म्हणजे आपण पहिले असं घेऊया, की थँक यू फॉर माय ब्रेन. हं. हम्म. त्यावर हात ठेवा आणि थँक यू. थँक यू फॉर माय ब्रेन. वॉव! थँक यू. ब्रेन.
माझा मेंदू शरीरातले अनेक निर्णय घेण्यासाठी योग्य प्रकारे मदत करतो. त्याबद्दल थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नंतर म्हणजे हृदयावरच हात ठेवा आणि बोलायचं, थँक्यू फॉर माय अच्छा. आईज. आईज. अच्छा. आता हे डोळ्यांसाठी आपण थँक्यू का म्हणायचं, तर हे डोळे मला वाचायला, नंतर टीव्ही बघायला, लेखन करताना सुद्धा मला बघायला हे डोळे मदत करतात. म्हणून थँक्यू, थँक थँक यू. थँक्यू. थँक यू फॉर माय आईज. आता पुढे थँक्यू फॉर माय इयर्स. इयर्स मला थँक यू फॉर माय ऐकण्यासाठी मदत करतात. सुंदर सुंदर गाणी ऐकायला, दुसऱ्या लोकांशी कॉन्व्हर्सेशन करायला मदत करतात. बोलायला. हां. तर त्यासाठी आपण थँक्यू, थँक्यू फॉर माय इयर्स, थँक्यू, थँक. नंतर नोज. नोज मला श्वसनासाठी हवा, ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन आपल्या सर्क्युलेशनसाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. तर हा नाकाच्या द्वारे श्वसनाद्वारे घेतला जातो. श्वसनासाठी मदत करते. म्हणून नोजला सुद्धा थँक्यू, थँक यू नोज. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर माउथ. माउथ मध्ये आपण आपल्या ज्या भावना आहेत दुसऱ्यांना सांगू शकतो. किंवा अन्न जे खातो आपण त्याचं पचन सुद्धा आपलं म्हणजे च्युइंग वगैरे इथेच तयार होतं. म्हणून या माउथला सुद्धा आपण म्हणूया थँक्यू, थँक यू माउथ. थँक्यू व्हेरी मच. किती 5 झाले का आपले? 1, 2, 3, 4, 5. ब्रेन, डोळा, नाक, आता इयर. हार्ट. हा झाला. आता अजून 5 घेऊया हार्टसाठी. थँक्यू हार्ट. फॉर माय हार्ट. पण थँक यू 24 तास ते माझ्यासाठी पंपिंग करत असतं. माझ्या संपूर्ण हां. शरीराला रक्त पोहोचवत असतं. म्हणून त्यासाठी त्याला थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आपण आपल्या फुफ्फुसांना थँक्यू म्हणूया. कारण ते सुद्धा 24 तास अच्छा. आपल्यासाठी हवेतला ऑक्सिजन घेतं आणि रक्तामध्ये ते ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत असतं. म्हणून थँक्यू फॉर माय लंग्स. थँक्यू. थँक यू. कारण माझे रक्त शुद्ध करण्याचं काम तुम्ही करत असतात. 24 तास तुम्ही कार्यरत आहेत. म्हणून थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आपले लिव्हर घेऊया. लिव्हर सुद्धा 1400 प्रकारचे प्रोटीन्स तयार करत असतात आणि आपल्या शरीराला हे सर्व शरीराला बांधणीसाठी ते उपयोगी असतात. म्हणून थँक्यू फॉर माय लिव्हर फॉर मेकिंग 1400 प्रोटीन्स फॉर मी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था आपण जे अन्न खातो ते पचवते. त्या खाल्लेल्या अन्नाचं रक्तात रूपांतर करते आणि नको असलेला भाग शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी मदत करते. त्यासाठी त्याला आपण पचन संस्थेला म्हणूया थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक यू. त्यानंतर आपलं किडनी आहे. किडनी आपल्याला आपण जे पाणी पितो ते पाण्याचं फिल्ट्रेशन करते आणि नको असलेला भाग शरीराच्या बाहेर फेकते. त्या किडनीला सुद्धा आपण म्हणूया थँक्यू, थँक्यू, थँक यू. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आपले पॅनक्रियाज आहेत. पॅनक्रियाज काय करतात की ग्लुकोज, इन्सुलिन सिक्रेट करत असतात. तर हे इन्सुलिन सिक्रेट करण्याचं ते काम करतं. त्यामुळे शरीरातली साखरचे पचन होते. म्हणून तिला सुद्धा पॅनक्रियाजला सुद्धा म्हणूया थँक्यू, थँक्यू. थँक यू. थँक यू. त्यानंतर आपले पाय आहेत, लेग्स. लेग्स आपल्याला वॉकिंगसाठी उपयोगी असतात. शिड्या चढण्यासाठी उपयोगी असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपयोगी असतात. व्यायाम करायला उपयोगी पडतात. डान्स करायला उपयोगी पडतात. म्हणून त्यांना सुद्धा लेगला सुद्धा म्हणूया थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आता इन ऑल पूर्ण टोटल बॉडीला आपण म्हणूया थँक्यू, थँक्यू. लहानपणापासून तर माझ्या जन्मापासून तर आतापर्यंत आणि यापुढे मृत्यू पर्यंत सुद्धा तुम्ही मला चांगल्या प्रकारे साथ दिली त्यासाठी थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तर अशा प्रकारे आपण आपल्या बॉडी पार्टसाठी आपण थँक्यू, हृदयापासून थँक्यू म्हटलेलं आहे. यदि आप अपने आता असंच आपण यदि आप अपनी इच्छाएं साकार करने
की गति बढ़ाना चाहते हो तो इच्छाओं पर नियमित रूप से हृदय के जादू का अभ्यास जारी रखें. असंच म्हणजे आपल्याला जर हृदयाच्या जादूने दुसऱ्या पण गोष्टी जसं आपण आता शरीरासाठी केलं, तसंच समजा तुम्हाला मनीसाठी करायचं असेल, रिलेशनशिपसाठी करायचं असेल, तर तुम्ही रिलेशनशिप तर या हार्टशी खूप कनेक्टेड असतात. तर त्यासाठी सुद्धा थँक यू आपण म्हणायचं. आणि धन्यवाद शब्द जादुई शब्द धन्यवाद कहे. जब आप कुछ बार यह अभ्यास कर लेते हैं तो इससे आपकी भावना की गहराई बहुत बढ़ जाती है और यह तो मानी हुई बात है कि कृतज्ञता के मामले में भावना की गहराई ही सब कुछ है. क्योंकि भावना जितनी अधिक गहरी होगी आपको उतनी ही अधिक समृद्धी प्राप्त होगी. त्या रिलेशनमध्ये तुमची भावना जेवढी चांगली असेल तेवढं तुम्हाला रिझल्ट सुद्धा येणारे चांगले मिळतील. इसके शुरुआती शारीरिक लक्षण ये हो सकता है कि आप अपने हृदय के आसपास सिरहन महसूस करें, की कभी खुशी की लहर महसूस करें. उसका तर म्हणजे कधी-कधी आपल्याला हृदयावर असे काटे अंगावर काटे म्हणतो ना आपण तसे हा होतील हा हा किंवा हा हा. हृदयातून एक आनंदाची लहर दौडत येईल किंवा डोळे आपल्या बघा आरती करताना कधी-कधी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात. ते पण एक आनंदाची आपोआप येतं. कारण आपण मनापासून जेव्हा आरती करतो ना देवाची हो तेव्हा हो. डोळ्यातून पानी येत असतं, आंसू भर सकते हैं या आपके रोंगटे खड़े हो सकते हैं, लेकिन बिना किसी अपवाद के आप गहरी शांति और खुशी महसूस करने लगेंगे. आणि अगदी यापैकी काहीही नाही झालं तरी सुद्धा तुम्हाला खुशी येऊ शकते. जो आज तक आपने नहीं की थी. तर अशा प्रकारे आजचा जो धडा होता तो हृदय की जादू का अभ्यास हमने आज किया है. तो आज का जो अभ्यास है जादुई अभ्यास क्रमांक 20 आपली नियामते घेणे. आपल्याला मी तुम्हाला सांगितलंय की सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्याला ज्या 10 गोष्टी मिळालेल्या आहेत परमेश्वराकडून तर त्यांची सूची बनवायची आणि प्रत्येक ती सूची एकदा लिहायची त्यानंतर ती वाचायची आणि त्याच्यासाठी थँक यू मनापासून त्याला थँक यू म्हणायचं. अपने अपने मन और ध्यान को हृदय के आसपास के क्षेत्र पर केंद्रित करें. दिवसातून 2 वेळा कमीत कमी 2 वेळा तुम्ही आपल्या मनाला या हृदयाजवळ केंद्रित करायचं आणि थँक यू म्हणायचं. अगदी काही म्हणजे काही कारण पण नसलं ना तरी नुसता हृदयावर हात ठेवायचा. थँक यू हा. छान वाटतं एकदम. हम्म. आंखें बंद कर ले और दिमाग को हृदय पर केंद्रित करते हुए मानसिक रूप से जादुई शब्द कहे धन्यवाद. आता जसं मी सांगितलं तसं. अपनी धन्यवाद. 10 शीर्ष इच्छाओं की सूची ले और हर इच्छा को पकड़कर हृदय के जादू का अभ्यास करें. आता जो अभ्यास केला ना तसाच अभ्यास करायचा 10 इच्छा घेऊन. फिर आंखें बंद करते हुए मन को हृदय के आसपास के क्षेत्र पर केंद्रित करें और एक बार फिर धीरे-धीरे धन्यवाद कहें. आज रात सोने से पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर अशा प्रकारे रात्री आपण झोपण्याच्या आधी आपण जो मॅजिक रॉक शिकलो होतो बघा तो मॅजिक रॉक घ्यायचा आणि त्या मॅजिक रॉकला हातात घेऊन आज आपल्या आयुष्यात जी चांगली गोष्ट झाली असेल त्याबद्दल त्याला सांगायचं थँक यू व्हेरी मच असं त्याला सांगायचं. समजा आज आज तुझ्या याच्यात आज कोणती चांगली गोष्ट झाली सांग. आज म्हणजे मी आमच्या सेंटरच्या इथे गेली होती तिथे छान वाटलं म्हणजे आज मीटिंग होती. मग तो हा हातात धरायचा तो हे हा आणि सांगायचं की हा. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आज माझं कसं दुसरं एखादं काम झालं माझं एक काम झालं हा नाही हा. पण दुसरं एक काम हम्म. झालं त्यासाठी मग मी ते हम्म. मनात सांगणार आणि त्या म्हणणार थँक्यू. थँक्यू. तर अशा प्रकारे आपण हा जादुई अभ्यास आजचा पूर्ण केलेला आहे 20वा धडा. तर अच्छा. तुला काय प्रश्न असले तर विचार नाही तर मग आपण पुढे दुसरं काहीतरी घेऊया एखादी. हा नाही म्हणजे फक्त आपल्या शरीरासाठीच करायचं आहे काय की दुसऱ्या नाही हा हे शरीर मी का सांगितलं माहितीये का की हा. शरीर आपल्याला जवळ आहे ना सगळ्यात जास्त जवळ आहे आणि जवळ आहे. हा आपण नेहमी म्हणतो बघा हेल्थ इज लॉस्ट
समथिंग इज लॉस्ट. बरोबर. हो, समथिंग हो, म्हणजे हो. भरपूर काही लॉस्ट. कारण काय तुमच्याकडे हं, वेल्थ जरी असली, किती पण वेल्थ हं. असली आणि तुमचं हेल्थ चांगली नसेल, तर आपण ते काम बरोबर आहे. करू शकत काही नाही. फायदा नाही. हं, पण हं. मी हेल्थचं घेतलं बळी. आता समजा आपलं मेन तेच आहे खरं. हां. हां. समजा मला हं, पैशांसाठी पाहिजे असेल हां, तर मग काय हं, करा, मी हं. मागे तुम्हाला जादुई नोट सांगितली होती करायला. हां, एक चेक नोट पण केलते. सांगितला होता. अरे ₹10 ची नोट घेतली ना तरी चालतं. मी तुम्हाला 500 ची नोट दाखवली होती. पण अच्छा. हां, 10 हां. 10 हा नंबर असा आहे ना, की तो मल्टिपल करणार आहे. म्हणून एक ₹10 ची हो. हां. हां, हां. असे हे बघा, असे हे स्टिकर मिळतात बघा ह्या. त्या अच्छा. दुकानात मिळतात बघा हे असे स्टिकर. त्याला अशा हो, अशा हो, हो. हां, हं. हां, तसे तर असतात. बघा अशा हे हां. स्टिकी नोट्स असतात बघा अशा. म्हणजे त्या हो, नोटवर हो, हो, तुम्हाला हो. 10च्या नोटवर असं हे चिपकतं ते एकाकडे. हां, चिकटवता येतात ते. हां. आणि तिच्यावर अच्छा. लिहायचं, हां. मला आयुष्यभर जे धन मिळालेले आहे त्यासाठी हं. धन्यवाद. आणि ती थँक यू. नोट आहे ना, ती नोट आपल्या हातात घ्यायची. जे हं, हृदयाजवळ तिला तिला ठेवायची किंवा हृदयाजवळ त्या हं, ठेवायची ती नोट. वरतून आपला हात ठेवायचा आणि हं. थँक यू, थँक यू. मला आयुष्यभर जे धन मिळाले त्यासाठी धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. थँक हं, यू व्हेरी मच. आता हं. आयुष्यभर इथे पण पी-पी-एफ लावायचा. पास्ट, अच्छा, प्रेझेंट, फ्युचर. पी-पी-एफ म्हणजे काय? अच्छा. पास्टमध्ये बघा आपण लहान होतो तेव्हा काय आपण पैसे कमवत नव्हतो. मग तेव्हा पण आपल्याला तरी होतं सर्व. हां. हां, आई-बाबांनी ते पैसे दिले. हां, मग हं. बाबांनीच शक्यतो पैसे दिले. तर किंवा हो, आपल्याला हो. आपले आजी-आजोबा, मामा वगैरे ते हं, पण हं, द्यायचे, हं. मावशी. तर हं, मग त्यांचं आठवायचं, की त्यांनी मला कधी-कधी पैसे दिले. थँक यू, हं, थँक यू. मग मामांनी दिले असतील, तर मामाने मला त्या हं, दिवशी हं. पैसे दिले होते. आजीने मला सोन्याची नथनी घेऊन दिली होती बघा ना, तर तर मग त्यासाठी आजीला थँक यू, थँक यू. पैसे हं. म्हणजे ज्या ठिकाणी पैसे वापरले जातात ना, त्या प्रत्येक ते. गोष्टीसाठी हां, हां. कोणी-कोणी दिले तर त्याला पास्ट हो, झालं. हो. आता प्रेझेंटसाठी आज मला जे पैसे मिळतात, आता समजा आमची मुंबई महानगरपालिका मला पगार देते. हो, थँक यू माय हो, हो. बी-एम-सी, थँक यू सॅलरी देते किंवा मला अवॉर्ड पण हं. मिळाले बघा. त्यात त्यात पण मला हां, पैसे हां. मिळाले. मग थँक माय अच्छा. महाराष्ट्र गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने सुद्धा मला हं. अवॉर्ड दिला 1,00,000चा. दिले. तर हं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्टेट. नंतर हं. अजून कोणी आपल्याला आपल्या दुसऱ्या कोणी पण काही पैसे दिले असतील तर ते मग आता प्रेझेंटमध्ये झालं. आता फ्युचरमध्ये मला कोणाकडून पैसे पाहिजे. समजा मी ऑनलाईन क्लास ओपन करणार आहे. मग थँक हां, माय हां. स्टुडंट्स. जे काही हं. स्टुडंट्स असतील, त्या स्टुडंट्सला मी हो. आधीच थँक यू म्हणून देते, की त्यांनी माझ्याकडून अच्छा. हां, ते हां. मला पैसे देत आहेत. थँक हां, यू. हां. किंवा माझा मुलगा मला पैसे देणार आहे. थँक हं, यू. हं. मी फॉरेन ट्रिपला गेली आहे आणि दर्शनने मला हं, पैसे दिले. मग हं. थँक यू दर्शन. हो. थँक फॉर माय हां, हां. ऑस्ट्रेलिया हां. ट्रिप किंवा युरोप हां, टूर हां. असं. हां, असं हां. असं पी-पी-एफ म्हणजे तसं असं हे हां. मनीसाठी पण आपण करू शकतो. हो. आधी हेल्थसाठी सांगितलं. हं. हेल्थमध्ये पण एकाच याच्यावर तू 10 मिनिटं करू शकते. समजा तुला नीचा प्रॉब्लेम आहे ना, आता बाकी हां, हां. बोलले नुसता हो, नीच बोलला हो, हो. तरी सुद्धा अच्छा. फॉर मग हं. त्या नीसाठी पण पी-पी-एफ. अच्छा. पास्टमध्ये तो मी लहान होती तेव्हा मी कशी खेळायची. कसे खेळायचे? हां, हां. मग मी समजा लंगडी खेळत होती किंवा काय खेळत होती, तर ते सगळं बरोबर. प्रेझेंटमध्ये, फ्युचरमध्ये मला कसे पाहिजे आणि मला तर तो रिझल्ट आलाय. म्हणजे मी इतकं हं. कॉन्फिडंट का सांगते, मध्यंतरी ना हं. मला की नाही चढताना सुद्धा ते गुडघे असे दुखायचे, की हां. हं. म्हणजे असं चढूच ते देत नाही. रेलिंगला धरल्याशिवाय मला चढता येत धरल्याशिवाय हां. पण मला तर तसंच होत आहे. हं. हां. मग तू त्या नीसवरनं हात ठेवायचा आणि हं. त्याला तसं ते पी-पी-एफ करतो. आणि काय करायचं घड्याळ लावून करायचं. कारण आपल्याला कसं वाटतं झालं आणि काही तसं खूप वेळ होत झाला. हां. पण मग आपण काय हो. करतो अ, लगेच उठून जातो. म्हणून घड्याळाकडे लक्ष ठेवायचं, की मी हो. 5 मिनिटं पास्टसाठी केले का? 5 मिनिटं हां, हां. प्रेझेंटसाठी केले का? आणि 5 मिनिटं फ्युचर बरोबर. ते तुझ्या नातीच्या लग्नात तू डान्स करतेय. हां, हां, हां. हां. बरोबर. हां. मग ते व्हिज्युअलाइजच करायचं. थँक यू. आरोहीच्या लग्नामध्ये मी डान्स करतेय. हं, हं. किंवा मी हं. गिरनार पर्वत चढून गेली. किंवा तुझं ते हो. माउंट आबूला तू जाते, तर तिकडे मी पायी-पायी चालत हो, गेली. हो. असं. हो, हो. तिने चढते आता मी. हं. असं म्हणजे हं. हे करायचं. असं तर करायचं. प्रत्येक ठिकाणी हा आपला एक फॉर्म्युला आहे पी-पी-एफ तो लावायचा. मग किती?
साठी असू दे, वेल्थसाठी असू दे, का रिलेशनशिपसाठी असू दे. हं, 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 किंवा हं. आता समजा आपल्याला तर आपलं करिअर झालेलं आहे सेट. पण हा व्हिडिओ हं. बघणारे काही मुलं पण असतील. अ, बरोबर आहे. कारण आपण हे सगळ्यांसाठी नोकरी नोकरी करतोय. पाहिजे असते त्यांना. हां. तर हां. त्यांना आपल्याला त्यांचं करिअर त्यांना करायचं असेल, तर हं, त्यासाठी करिअरसाठी सुद्धा त्यांनी काय करायचं, की पहिले आपले जे गुरुजन आहेत, त्यांना हं, आतापर्यंत ज्यांनी ज्ञान दिलंय, त्या ज्ञान देणाऱ्या हं. ज्ञानदात्या शिक्षकांसाठी त्यांनी थँक यू, केलं हो. पाहिजे. ते पास्टमध्ये. प्रेझेंटमध्ये पण त्यांचे जे काय आता ते काय इंजिनिअरिंग वगैरे करत असतील किंवा काय अकाउंटसी वगैरे करत असतील, तर त्यांच्या हं, आताचे जे हं. टीचर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांनी थँक यू म्हटलं पाहिजे. ज्या बुक्सने तुम्हाला हे ज्ञान दिलेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही थँक यू म्हटलं पाहिजे. बरोबर, आणि फ्युचरमध्ये बरोबर. तुम्हाला ज्या ठिकाणी जॉब पाहिजे आहे, तुमचे जो ड्रीम जॉब असेल, त्या ड्रीम जॉबमध्ये अच्छा, जिथे पाहिजे तिथे. हां. तो ड्रीम जॉब तुमचा कुठे असेल? कारण आता नेटवर तुम्हाला हं. आता समजा एखादा इंजिनिअर असेल, तर त्याला नेटवर कोणत्यातरी आय-टी कंपनीचे कितीतरी ऑफिस टाकलं की दिसतात. हो, हां, तर हो, हो. एखादं ऑफिस टाकायचं, एखाद्या ऑफिसचा पिक्चर बघायचा, त्याच्यावर आता आता PicsArtने वगैरे तर म्हणजे एआयने कितीतरी बदल करता येतात. मी किती छान-छान माझे पिक्चर टाकते. हां, हां, हां. बरोबर. माझे डीपीला असे वेगळे-वेगळे असतात बघा. तर ते हां, एआयच हां, हां. केलेला असतो. काल रजनी मावशी म्हणत होती, "यू आर लुकिंग सो ब्युटिफुल." म्हटलं मावशी तिने कसा काय फोन केला? हं. तर मग असं ते एखादं पिक्चर म्हणजे तुमचा ऑफिसचं पिक्चर घ्यायचं. त्यामध्ये तुम्ही बसलेले आहेत किंवा कोणाला समजा हं. एखाद्या हिरोईन सारखी बॉडी पाहिजे असेल, तर तिची बॉडी असणार फक्त तोंड आपलं लावून द्यायचं तिथे किंवा एआय जनरेट करते ते. आपण तसं हं. तसं पण करायची गरज नाही. एआयला जर सांगितलं ना आपण, की आमचं असं हां, जनरेट हां. एआय हां, चॅट हां, हां. ते करून देतं. करतं. अच्छा. तर त्या हं. मुलांनी मग तसे फ्युचरसाठी आपलं ते समोर ठेवायचं करायचं. आणि फ्युचरसाठी मग म्हणजे त्यांनी व्हिज्युअलाइज करायचं, की मी या ऑफिसमध्ये काम करतोय आणि त्या ऑफिसला सुद्धा थँक यू. त्याच्या हाताखाली जे त्याच्या आजूबाजूला जे कलीग्स काम करत असतील, त्या कलीग्सला पण थँक यू. त्याचे जे बॉस असतील, मॅनेजर असतील, त्यांना सुद्धा थँक यू म्हणायचं, की त्यांनी जॉब करायची त्यांच्या ऑफिसमध्ये संधी दिली आपल्याला. त्याबद्दल थँक यू, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही करतात. म्हणजे PPF लक्षात ठेवायचं. कोणत्या पण गोष्टीचा फॉर्म्युला काय PPF किती प्रेझेंट, फ्युचर. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. फ्युचर. या तिघांसाठी तुम्ही PPF करा. म्हणजे मग तुमचं करिअरसाठी असेल, हेल्थसाठी असेल, वेल्थसाठी असेल किंवा हं. रिलेशनशिपसाठी असेल. समजा हं, रिलेशनशिपमध्ये हं. आपल्या एखाद्या पार्टनरबद्दल आपल्याला हं. वाईट वाटत असेल, पण त्याने राग येतो की किंवा काही आपल्याला असं. कशाप्रकारे मदत केली होती किंवा हं. प्रेझेंटमध्ये आता सुद्धा कशी मदत करत आहे आणि हं, हं. फ्युचरमध्ये तुम्हाला जशी आवश्यक आहे, की त्याने कसं पाहिजे? तुमच्या कसं हं. वागलं पाहिजे. तर त्यासाठी हं. थँक यू म्हणायचं आणि एक वातावरण आहे ना तसं वातावरणात म्हणजे हवा, पाणी जसं आहे ना, तसं इथर नावाचं एक म्हणजे पुढचा एक थर असा मानला जातो, की त्या इथरच्या माध्यमातून सगळे एकमेकांशी जोडलेले असतात. तर हं. जेव्हा आपण एखाद्या बद्दल जेव्हा चांगल्या भावना व्यक्त करत असतो ना, तेव्हा त्यांच्या हार्टपर्यंत ते नक्की पोहोचतं. तर अशा हो. प्रकारे आपलं जीवन आनंदी करायचं आणि जसं असं आहे, की हे हृदय जे आहे ना, त्या हृदयामध्ये तुम्ही जे पेराल ना, ते उगवतं. जर तुम्ही राग पेरला, हो. तर ते राग येईल. हां. शतपटाचं पीक वाढतं. आणि जर बरोबर. की माफ करायला शिकायचं लोकांना. मग जेव्हा आपण माफ करतो ना, तेव्हा काय होतं, की 2 माणसं हील होतात. हं. समजा समोरच्या व्यक्तीचं आणि माझं भांडण झालेलं असेल, पण आणि हं. माझ्या मनात हं. त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत असेल, मी तर नेहमी हं. लोकांना माफ करून टाकते. कारण काय तिथेच हं. त्या माणसाचे आपले कॉर्ड कट करून टाकायचे तिथे. अच्छा. कट. हो असं. का? हां. तर हो. हां, म्हणजे जो आपला शत्रू असेल त्याचे हं. जो आपला शत्रू असेल ना, त्याचे कॉर्ड कट हं. करून टाकायचे. म्हणजे नाहीतर मग काय होतं, आपल्या मनात रात्रंदिवस तेच विचार येतात, हां, हां, हां. की हे कसं का वागले, ते तसं का वागले आणि म्हणून बरोबर. तिथेच ते कॉर्ड कट करून टाकायची आपण आणि अच्छा. त्यासाठी मी व्हॉमिटिंग पण सांगितलंय बघा, इमोशनल व्हॉमिटिंग, की एका कागदावर ते लिहून काढा आणि नंतर ते बर्न करून टाका. आणि नंतर ते हं. टॉयलेटमध्ये फ्लश आउट करून टाका. हे सुद्धा आपण इमोशनल व्हॉमिटिंग करू शकतो किंवा कॉर्ड कटिंग हं. करू शकतो.
वाईट हं. गोष्टीबद्दल आणि आपलं काय काय माहितीये का म्हणजे हा असं लॉ ऑफ अट्रॅक्शन असतो, की तुम्ही वाईट जेव्हा विचार करता ना, तेव्हा ते वाईट आपल्याकडे परत येत असतं. हो. हां, हं. म्हणून ना ते त्या माणसाशी आपले कॉर्ड कट करून टाकायचे, त्याला माफ करून टाकायचं. म्हणजे आपण आपल्या दृष्टीनं सेफ. त्याचं त्याचं नशीब त्याच्या हां, जागी. हां. हां, बरोबर, त्यात बरोबर. आपण हां. काही परमेश्वर नाहीये, की त्यांना कोणत्या प्रकारचे आपण हे देऊ असं. नाही, नाही. हं. हां, त्यामुळे परमेश्वर त्यांच्या बघतो आणि मनासारखं. हां, कसं असतंय माहितीये का, आपल्या बाजूला जेव्हापासून आपण जन्माला येतो ना, तर चित्रगुप्त हं. असतो. आपल्याला ती आजी सांगायची बघा राम-लक्ष्मणची आजी. हो. तर तो देव पाहतोय तुमच्याकडे, देव पाहतोय तुमच्याकडे. पाहतोय. हां, तर हां, देव पाहतोय म्हणजे काय तर ती चित्रगुप्त असतो. तो चित्रगुप्त प्रत्येकाची नोंद ठेवत असतो, की हिशोब की तोप. म्हणजे तुम्ही हं. चांगले काम केलं त्याची पण नोंद ठेवत असतो, वाईट काम केलं त्याची पण बरोबर, नोंद ठेवतो. बरोबर, बरोबर. त्यामुळे चांगल्या गोष्टीचा चांगला परिणाम येतो, वाईट गोष्टींचा वाईट. आपल्याला कधी-कधी असं वाईट वाटतं, पण. बाकीचे लोकं वाईट काम करतायत, पण तरी त्यांना काही तसं वाईट तरी होत बी चांगलं होत आहे तरी ते त्यांचं. चांगलेच होतायत. तर त्यांचा थोडासा हे असतो म्हणजे चांगल्या कामाचा पू ठेवा असतो, पूर्व तोपर्यंत पूर्वजन्मीचं आता खाता सुकृत येते. असतं. हां. पूर्वजन्मीचं किंवा या पण जन्मात त्यांनी चांगले सुकृत केलेले असतील. हां, केलं असेल तर ते तर चांगलं त्यांना मिळतं. हं. त्यांना मिळत असतं. पण असं काही नाही की त्यांनी वाईट केलं तर त्याचे वाईट परिणाम त्यांना मिळणार नाही. त्यांना त्याचे वाईट परिणाम मिळतात आणि ना कार्मिक रिलेशन असतात मिळतील, काही-काही. ते मिळतील ते नंतर. हां. हां, तर ते कार्मिक रिलेशन असताना तर ते फेडण्यासाठीच ते लोकं आपल्या आयुष्यात आलेले असतात. आपल्याला ओके, तसे ओके. धडे देण्यासाठी ते आपल्या ह्याच्यात असतात. काल मी एक हो. होपोपोनोपो प्रेयर घेतली होती. तर हं, तो कालचा व्हिडिओ तू बघ की त्याच्यामध्ये त्यात आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे 4 शब्द हं, घेतले होते. तर म्हणजे आता मला समजा एखादी व्यक्ती वाईट दिसते. मला समजा हं, एखादा माणूस चोर दिसत असेल, तर हं, त्यामध्ये हं, त्या डॉक्टरांनी ना काय केलं होतं, की ते डॉक्टर त्यांना त्यांच्या समोर कैदी असतात. 13 कैदी आणि इतके हं, ते दुष्ट कैदी असतात ना, की हं, माणुसकीचा लवलेश सुद्धा नसतो त्यांच्यामध्ये. इतके हं, दुष्ट कैदी. हं, पण ते जेव्हा त्यांची ते क्रिमिनल लोकांची फाईल वाचतात ना, तेव्हा ते हं, म्हणतात, की मी यांना क्रिमिनल का समजतोय? कारण माझ्या मनामध्ये, माझ्या डोक्यात ते विचार आहेत क्रिमिनलचे. हं. म्हणून मी पहिले बरोबर. माझ्यावरच काम करणार. म्हणून मी स्वतःला म्हणजे मला तो माणूस चोर का हो. वाटतोय? तो कैदी मला खुनेरी का वाटतोय? तर माझ्या डोक्यात ते हं. तसे खुनेरी विचार आहेत. म्हणून मग ते बरोबर. स्वतःलाच थँक यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू असं ते म्हणायचे आणि त्यांनी ना अ, 40 दिवसामध्ये ते क्रिमिनल लोकांवर हा हा प्रयोग केला आणि 40 दिवसात ते इतके चांगले वागायला लागले, की त्यांच्यातला अरे दुष्टपणा बापरे! त्यांनी सोडून दिला आणि त्यांना हं. सोडण्यात आलं, की ते म्हणजे नंतर तो अरे वाह! भागच असा म्हणजे नॉन क्रिमिनल म्हणून झाला. ते सगळे कैदी चांगले झाले तिथले हां. आणि ते ते जेल बंद करावी लागली. तर अरे बापरे! हो, हो. ते एवढं हं. ते ओपोनोपोनो प्रेयर आहे. खरंच आहे. हां, हां, हां. ती पण आपण हेल्थसाठी करू शकतो, वेल्थसाठी करू शकतो, रिलेशन ही रात्री झोपण्याच्या हं. आधी करायची. म्हणजे आज दिवसभरात करेक्ट. जे काही केलं असेल ना, त्याबद्दल आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक हं. यू, आय लव्ह यू म्हणायचं. थँक यू. आणि आज तू आली या सेशनला त्याबद्दल तुला सुद्धा थँक यू, तुला थँक यू. सुद्धा थँक यू, एवढं ज्ञान दिल्याबद्दल थँक यू. आता मी चालू करेल ते. बरं कर तू. केलं ना, की त्याचा फायदा आपल्याला होतोच. फायदा होईल हां. नाही आता गुडघ्यावर करतेच आधी. ओपन हं. कर त्याच्यावर रात्रीची आता. अच्छा. हां. हं. म्हणजे तू आधी चालेल. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना, त्यासाठी त्याला होपोपोनोपो कर. हां. आय एम सॉरी प्लीज सॉरी सॉरी 108 वेळा बोलून 8 मिनिटं करायचं. 8 मिनिटं म्हणजे 108. अच्छा. हं. हो. अलार्म सॉरी लावायचा 8 मिनिटाचा. सॉरी, थँक यू, आय लव्ह यू.